पुणे जिल्ह्यातील प्रमुख नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी छोट्या नदी नाल्यांच्या पाण्यावरही समन्वयाने प्रक्रिया करू, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। लवकरच पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, PMRDA व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन केले जाणार। पुणे जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समिती आढावा बैठक संपन्न। स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात जिल्हा परिषदेकडून कचरा प्रक्रियेसाठी 10 प्रकल्प सुरू होणार। राजगुरुनगर येथील वसतिगृह प्रवेशासाठी 15 सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येणार। सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी BC EBC मुलींचे शासकीय वसतिगृह राजगुरुनगर येथे प्रवेश घेण्याकरता खाली स्क्रीनवर दिलेल्या संकेतस्थळावर 15 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करावे। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत वसतिगृहात इयत्ता 8वी आणि पुढील शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जमाती, भटक्या जाती, विशेष मागास प्रवर्ग, दिव्यांग व अनाथ मुलींना शासनाने निर्धारित केलेल्या टक्केवारीच्या अधीन राहून रिक्त जागांवर प्रवेश देण्यात येणार। पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत आपापसातील वाद समझोत्याने मिटवण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचे 13 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात आयोजन। अधिकाधिक पक्षकारांनी या राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होऊन लाभ घ्यावा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष महेंद्र महाजन आणि सचिव सोनल पाटील यांनी केले आवाहन। या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटर वाहन नुकसान भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 320 नुसार तडजोड करण्यायोग्य गुन्ह्यांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरणे, धनादेश न वटण्याची अर्थात चेक बाउन्स प्रकरणे, जिल्ह्यातील न्यायालयातील प्रलंबित असणारी प्रकरणे, तसेच बँक वीज कंपनीची दाखलपूर्व प्रकरणे आणि मोटर वाहन कायद्याअंतर्गत येणारी प्रकरणे ठेवली तडजोडी करतात। हुतात्मा राजगुरू महाविद्यालय आणि साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिन आणि हुतात्मा राजगुरू जयंतीचे औचित्य साधून मॅरेथॉन स्पर्धा। वरिष्ठ आणि कनिष्ठ गटातील स्पर्धेत 195 विद्यार्थी स्पर्धकांचा सहभाग। स्पर्धेचे उद्घाटन संस्था अध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील यांच्या हस्ते। यावेळी उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, संचालक बाळासाहेब सांडभोर, हिरामन सातकर आदींची उपस्थिती। वरिष्ठ गटात मुलांमध्ये राहुल पारधी, संकेत भोईर, गौरव लोखंडे यांचा, तर मुलींमध्ये सिद्धी कोहिनकर, समृद्धी दरवडे, पूर्वा कोतवाल यांनी पटकावला अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक। तर कनिष्ठ गटात मुलांमध्ये तनिष भोगसे, गौतम चौधरी, ऋषिकेश भोगसे, तर मुलींमध्ये श्रावणी लंगोटे, अंकिता मंडलिक, दिव्या सुतार अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे ठरले मानकरी। दौंडकरवाडी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर भिकू शिंदे, तर उपाध्यक्षपदी बबन नानाभाऊ दौंडकर यांची बिनविरोध निवड। ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या ग्रामसभेत सरपंच सीताराम गुजर यांच्या अध्यक्षतेखाली तंटामुक्ती पदाधिकाऱ्यांची निवड। यावेळी उपसरपंच पूजा दौंडकर, अमोल दौंडकर, सागर दौंडकर, किरण लांडे, महेश म्हांबरे, गंगा कामटे, वैष्णवी दौंडकर, मंगल दौंडकर, मनीषा लांडे, सोसायटी संचालक शिवाजी म्हांबरे, बाळासाहेब कड, बाळासाहेब दौंडकर, सविता म्हांबरे आदी ग्रामस्थांची उपस्थिती। राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक नितीन वरकड यांना सन 2025-26 चा जिल्हा स्तर गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्कार। जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, चॉईस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सचे प्राचार्य अफ्ताब अनवर शेख, क्रीडा अधिकारी दादासाहेब देवकाते, क्रीडा अधिकारी अश्विनी हतरगे, कॉलेजचे संस्थापक ताहेर आसी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान। महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे, चॉईस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स पुणे यांच्या वतीने पुरस्काराचे वितरण। मुंबईतील आझाद मैदानावर मराठ्यांचं भगवं वादळ। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला 1 दिवसाची मुदतवाढ। मुंबई पोलिसांचा निर्णय। आंदोलनामुळे वाहतूक कोंडीबाबत काही नियम आणि अटींच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी 1 दिवसाची दिली परवानगी। आता पाहूयात मागील 24 तासांमध्ये मंडलनिहाय पावसाची नोंद।
आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर.